वसईच्या पेल्लार पोलीस ठाण्यात हद्दीत धानुबाग घरवटे पाडा येथील जंगलात 28 मे रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता। या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते। या हत्येचा छडा लावण्यात वसई पोलिसांना यश आले आहे। मात्र याचा तपास करताना काही धक्कादायक खुलासेही पोलिसांनी केले आहे। विशेष म्हणजे हा खून ज्या आरोपीने केला त्याला पकडण्यासाठी पोलिसांना कंडोम बरोबर सेक्स स्प्रेची मदत झाली। सायरा बानू वय वर्ष 35 वसईच्या धानुबाग तलाव परिसरात पती आणि 2 मुलांसोबत आनंदाने राहत होत्या। जियाउल्लाह माताऊ शाह हे त्यांच्या पतीचे नाव आहे, तर नजाबुद्दीन मोहम्मद समी हा त्यांचा भाचा आहे। नजाबुद्दीन आणि सायरा बानू हे नात्याने भाचा मामी आहेत। नजाबुद्दीन मोहम्मद समी हा भाचा काही वर्षापूर्वी मामा यांच्याकडे राहण्यासाठी आला होता। मामा कामानिमित्त बाहेर जात तर भाचा व मामी हे दोघे घरात एकटे राहत होते। यातूनच त्यांच्यामध्ये 2 वर्षापासून जवळीक निर्माण झाली होती। दोघे घरात एकटे असल्यामुळे त्यांच्या दिलखुशपणाने बोलणे राहणे असणे हे चालू होते, पण असणे बोलणे हे त्यापुरतेच मर्यादित राहिले नाही व भाचा आणि मामीचे यातून अनैतिक संबंध निर्माण झाले। संबंधामुळे मामीला भाचा एक दिवसही तिच्यापासून दूर राहा असा वाटत नव्हता। मात्र नजाबुद्दीन याने 6 महिन्यापूर्वी दुसऱ्या महिलेशी लग्न केले आणि आपल्या घरी दिल्ली येथे त्याच्या संसारात रमला। मात्र ही बाब मामी सारा हिला खटखट होती, त्यामुळे या दोघांमध्ये सतत वाद होत होते। मामी त्याला सतत म्हणत होती, तू माझ्यासोबत राहा, पण भाचा काही ऐकण्यास तयार नव्हता। 18 वर्षाच्या बायकोला सोडून तो 35 वर्षाच्या मामीसोबत राहण्यास कंटाळला होता। शेवटी यावर भाषेने शेवटचा तोडगा काढण्याचे ठरवले। आपण एकत्र भेटू, रोमांस करू असे त्याने मामीला सांगितले। त्यानंतर तीही त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाली। मामीला खुश करण्यासाठी त्याने कंडम व सेक्स स्प्रे तो मेडिकल स्टोअरमधून घेऊन आला व धानुबाग घरवटे पाडा येथील जंगलात हे दोघेही गेले। तेथे या दोघांनी कंडोमचा व सेक्स स्प्रेचा भरपूर आनंद घेतला। या कामक्रियेमुळे मामी खूप प्रसन्न झाली व बेसावध होऊन भाच्याजवळ बसली होती। तितक्यात भाच्याने चाकू काढून मामीवर सपासप वार केले व तिचा खून केला। खून करून भाचा दिल्ली येथे आपल्या घरी पळून गेला। खून झाल्याची माहिती पोलिसांना समजली। त्यावेळी मृतदेह ओळखणे कठीण झाले होते, पण अंगावरील कपड्यावरून ती मुस्लिम असावी असा अंदाज पोलिसांनी लावला। शिवाय मृतदेहाच्या आजूबाजूचा परिसरही तपासून पाहिला। तेथे त्यांना वापरलेले कंडोम आणि सेक्ससाठी वापरला जाणारा स्प्रे सापडला। त्यानंतर त्यावरील कोडवरून तो ज्या मेडिकलमधून घेतला होता त्या ठिकाणी पोलीस गेले। त्यांनी तेथे विचारणा केली। मेडिकलच्या मालकाने ज्यांनीही कंडोम आणि सेक्स स्प्रे घेतला होता त्याचे CCTV फुटेज पोलिसांना दिले। ती महिला कोण याचा शोध पोलीस घेत होते। त्यांचा शोध अखेर थांबला। शोधत ते धानुबाग तलाव येथे राहणाऱ्या महिलेच्या पती जियाउल्लाह माताऊ शाह याच्या घरी गेले। मात्र ते घरी नव्हते। मात्र पोलीस त्यांच्या घरी आले होते। त्यांना समजता त्याने सरळ पोलीस ठाणे गाठले व त्याची पत्नी 3 दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी त्याच वेळी मृत अवस्थेतील सायरा यांचा फोटो दाखवला। तिचे पती जियाउल्लाह यांनी फोटो हा आपल्या पत्नीचाच असल्याचे पोलिसांना सांगितले। त्यानंतर पोलिसांनी त्या मेडिकलमधील CCTV फुटेज दाखवले। त्यात असलेल्या व्यक्तीलाही त्यांनी ओळखले। तो नजाबुद्दीन आपला भाचा असल्याचे त्याने सांगितले। शिवाय त्याचे आणि आपल्या पत्नीचे संबंध होते त्याला माहीत होते। ही माहिती त्याने पोलिसांना दिली। पोलिसांनी तातडीने नजाबुद्दीन यांचा शोध घेण्यासाठी त्याचा मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस केले। त्यावरून तो दिल्लीत असल्याचे समजले। पोलिसांनी तातडीने एक टीम दिल्लीला रवाना केली। दिल्लीत या टीमने शोध घेत आरोपी नजाबुद्दीन याला बेड्या ठोकल्या। त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची 10 जूनपर्यंत पोलीस कोठडीस रवानगी केली आहे। बघा, असे संबंधामुळे एका पतीला त्याच्या बायकोपासून मुकावे लागले, मुलांना त्याच्या आईपासून मुकावे लागले, नवीन लग्न झालेला त्याचा भाचा याला कोठडीत जावं लागलं। म्हणून अशा संबंधापासून 4 हात लांब राहा। यावर तुमचे काय मत आहे नक्की सांगा। धन्यवाद।